छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांनी त्या टायमिंगला सिंधुदुर्ग, जंजिरा, मुरुड जंजिरा असे किल्ले बांधले. त्यामुळे जेवढा कॅमेऱ्यात कैद करता येईल तेवढा मी कैद करण्याचा प्रयत्न केलाय. या साईडला पाहू शकता, दूर दूर पर्यंत मस्त असं निसर्गरम्य ठिकाणी. म्हणजे जेव्हा एक फोटोग्राफर येतो आणि तो शूट करतो ना, तेव्हा समजतं की किती मस्त वातावरण आहे. काय माझा आवाज किती घुमतोय हे तुम्हाला दिसत असेल. 2 दगडांना जॉईंट करण्यासाठी त्या बॅगा वापरलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण गाडी बघताय तुम्ही, तर आज आपण चाललोय फुलगाव मधील शनी मंदिरला व्हिजिट करण्यासाठी. आणि शनी मंदिर असं मंदिर आहे ते की निसर्गाच्या कुशीत फुलगावच्या गावाच्या थोडस बाहेर नदीच्या कडेला जो घाट वगैरे बांधलाय त्याच्या वरच्या साईडला शनी मंदिर आहे. या शनी मंदिराचं वैशिष्ट्य असं की तिथं नवग्रह आणि शनी मंदिर आणि समोरच्या साईडला हनुमान मंदिर आहे. असं सुबक आणि शांत वातावरणातलं एकदम मन असं प्रसन्न होणार एरिया आहे. आणि त्यातल्या त्यात समोरच लगेच घाट आहे बांधलेला आणि अर्ध्या नदीपर्यंत घाट आहे. मी त्या दिवशी पाहिला, मी त्या दिवशी तुम्हाला लाईव्ह पण दाखवला. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि चला तर पाहू, आपण तिकडंच चाललोय आता. गाडीवर घरून निघालो, चला म्हणलं मध्ये थांबून व्हिडिओ बनवा. तर चला तर पाहू, आपण तिथे गेल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. तर चला. नमस्कार मित्रांनो, आपण शनेश्वर मंदिर या ठिकाणी आलोय. एक पेरणे फाट्याहून फुलगाव मध्ये यायला 10 मिनिटं आणि तिथून फुलगाव गावातून नदीच्या साईडला यायला एक 5 मिनिटं धरून चाला. आणि आसपासचा परिसर पहा तुम्ही, खूप शांत वातावरण आहे. इकडे शेती वगैरे आणि इकडं रोड आहे. तर मी तुम्हाला पूर्ण डिटेल देईन. आणि आता आलोय आपण शनेश्वर उद्यान, शनेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट फुलगाव या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण शनेश्वर मंदिरला आलो. तुम्हाला आता मी संपूर्ण सीन दाखवतो. एकदम शांत वातावरण आणि निसर्गरम्य ठिकाण, गाड्यांना पार्किंग वगैरे, परत अनेक सब्जेक्ट आहे इथं. गार्डन वगैरे इकडच्या साईडला गार्डन होतं, पण काही काळानुसार वेळेअभावी काही प्रॉब्लेम झाला असेल तर इथं चप्पल स्टँड वगैरे. आणि इथून एंट्री केल्याच्या नंतर जास्त जर गर्दी असेल तर इथून दर्शन रांग आहे या साईडला अशी. इथून दर्शन रांग, इथून लॉक आहे सध्या. शनिवारचं चालू असतं पण आता सध्या नाहीये जास्त गर्दी. हे तुम्ही पुढे पाहू शकता की या साईडला. आणि इथं गार्डन वगैरे, म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण आणि मनमोह असं शांत होईल असंच ठिकाणी. इथं गार्डन वगैरे या साईडला, समोर झाडं आणि झाडांच्या फांद्या बघा मित्रांनो याच्यात आल्यात. आणि तुम्हाला पुढच्या साईडला शनेश्वर मंदिराचं मेन देवस्थान दिसेल. समोरची जी साईट आहे, आता मला वाटतंय लॉक आहे पण इकडच्या साईडने दर्शन रांगेतून मी आलोय. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हा नवग्रहांचा सीन दाखवतो.
मित्रांनो, मी तुम्हाला शनी मंदिर दाखवलं, त्याचा आसपासचा परिसर दाखवला, गार्डन दाखवलं. आता मेन सब्जेक्ट आलाय तो नदी आणि नदीवरचा मनमोहक असा घाट पाण्याचा. तर चला तर पाहू, आपण तिकडे चालूय. चला कंटिन्यू करा. मंदिराच्या उजव्या साईडने खालच्या साईडला जायला रोड आहे आणि तिथं पाणी म्हणजे पाय धुण्यासाठी पाण्याची टाकी वगैरे आणि मनमोहक असं दृश्य, सर्व झाडी वगैरे. आणि या साईडला घाटाचं थोडे दृश्य दिसत आहेत तुम्हाला आणि नदी पण दिसते पुढं. मी ते दाखवत चाललोय तुम्हाला. आता एकदम निसर्गरम्य ठिकाण. झाडं वगैरे पहा कशी निसर्गरम्य ठिकाणी आज. घाट गर्द सावली आणि इथून खाली आल्याच्या नंतर जो घाट बांधलेला आहे पूर्वीच्या काळात, मी वरच्या साईडने पहिलं दाखवतो. आता थोडं पडझड झालेली तर वरून दाखवतो आणि मग खालचा सीन दाखवतो. हे बांधकाम चालू आहे आता. बांधकामाचं सब्जेक्ट नदीचं पाणी उतरलंय मित्रांनो. तर तुम्ही आता सीन पूर्ण पहा. तर मित्रांनो, माझ्या मागं पाहू शकता ते मस्त वातावरण आहे. आणि आपल्या पुणे जिल्ह्यात अनेक अशा ऐतिहासिक वास्तू मी त्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. होईल तेवढं आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. सपोर्टची खूप गरज आहे. आपण व्हिडिओ टाकतोय पण व्ह्यूज येत नाही किंवा शेअर होत नाही, तर होईल तेवढं शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे गावरान राया. तर या साईडला बांधकाम वगैरे, पार्टी वगैरे पण करतात. आता तिथे चूल वगैरे दिसते, तर ते न पाहता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न हा चालू आहे की मी त्या दिवशी लाईव्हला होतो आणि खूप साऱ्या कमेंट आल्या की दादा इथला शूट दाखवा, म्हणून मी शूट घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि मागं पाहू शकता जी भीमा, बामा, इंद्रायणी अशा मिक्स नद्या आहेत, त्यांचा संगम छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीपाशी होतो तुळापूरमध्ये. आणि तिथून ही भीमा नदी पुढं वाहिली जाते. तर तुम्ही सीन पाहू शकता. आणि मी आता खाली चाललोय, तुम्हाला खालचं पण लोकेशन खालच्या साईडने दाखवतो. तर चला तर पाहू मित्रांनो. आता आपण खाली उतरू पायऱ्यांवरून. गोल घुमट पायऱ्या वगैरे बघा कशा आहेत मित्रांनो. आणि एकदम शांत वातावरण. आपण खाली आता इथून खाली आलो. जुनं बांधकाम किती मस्त आहे मित्रांनो, एकदम फिटिंग. किती अंतरावर, म्हणजे किती बारकावा वगैरे दगडांना. परत इतके दिवस बांधकाम आहे तरी पण पडझड नाही कुठं अजिबात. आता हे तुम्ही सीन पाहू शकता. एकदम एकदा व्हिजिट नक्की करा मित्रांनो, कारण फोटोशूट वगैरे चांगला निघतो या ठिकाणी. खूप मस्त आम्ही पण फोटोशूट केलेले आहेत या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा घाट नदीच्या निम्म्या भागापर्यंत आहे आणि पाणी आटलेलं आहे. मी तिकडे पण जाऊन दाखवतो मित्रांनो. बांधकाम पहा किती भारी आहे या साईडने इकडं. आणि इकडून असं केल्याच्या नंतर हा दरवाजा वगैरे, हा निसर्गरम्य ठिकाण. आणि इथून जर समोर पाहिलं तर सरळ नदी. म्हणजे जेव्हा एक फोटोग्राफर येतो आणि तो शूट करतो ना, तेव्हा समजतं की किती मस्त वातावरण आहे. काय आता इथून पहा पोळे बांधलेले आहेत. त्या टायमिंगला असं खंदक वगैरे खांदलेलं आहे बघा. इथं काय फिटिंग वगैरे काय असेल त्यांना माहिती. पण किती मस्त वातावरण आहे. इथपर्यंत पाणी येतो नदीचं मित्रांनो, या ठिकाणापर्यंत. म्हणजे त्या ज्या देवळे आहेत ना, अर्ध्या भागावर देवळे ज्या, तिथपर्यंत पाण्याचा लेवल असते. तर चांगलं या पायऱ्यांपर्यंत पाणी येतं. तर सीन पहा किती मस्त आहे मित्रांनो, शूट करण्यासारखा आहे. आणि
मूवी वगैरे शॉर्ट फिल्म वगैरे काढू शकतो आपण. आता हे साईडने पहा किती मस्त असं वातावरण आहे. खूप म्हणजे दिवाळीला जर ह्या ठिकाणी या प्रत्येक देवळींमध्ये पंत्या वगैरे लावल्या तर किती मस्त सीन होईल. आणि फोटोशूट वगैरे किती नाईटला पण किती सुंदर फोटोशूट होईल. कमेंट करून सांगा. आणि मी आता खाली उतरून तुम्हाला नदीकडे जाताना दाखवतो. माणसाला आपल्या भागातलं काही ना काहीतरी दाखवण्याचं वेळ असलं पाहिजे मित्रांनो. उगाच फक्त आहे म्हणून काहीच नाही. तर आता मी जेव्हा मागच्या वेळेस आलतो ना, म्हणजे लाईव्ह घ्यायच्या अगोदर, तर ही काडी आहे ना इथपर्यंत पाणी होतं. आणि त्या दिवशी ते शंख शिंपले होते पण फेकून दिले वाटतं. आता तुम्हाला इथून शूट घेऊन दाखवतो. ही नदी आणि हा नदीचा परिसर किती म्हणजे गावाकडे आल्याची फिलिंग होती का नाही. आता हा सीन दाखवतो किती मस्त आहे. जेवढा कॅमेऱ्यात कैद करता येईल तेवढा मी कैद करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही पाहू शकता हे मस्त असं ठिकाणी. आणि भावांनो एकदा व्हिजिट नक्की करा आपल्या शनी मंदिराला. आणि तुळजापूरला जरी आले तरी तुम्हाला सीन पाहायला मिळेल. किती मस्त वातावरण आहे या ठिकाणी. तुम्हाला शंख शिंपल्या दाखवतो असतील त्या ठिकाणी. मित्रांनो आपण एकदम नदीच्या जवळ म्हणजे एकदम जवळ आलोय. आणि इथं पाहू शकता असे कसे खळगे वगैरे झाले ते बघा. पाण्याने कसे खळगे झाले तुम्हाला एकदम जवळून दाखवतो. कसे खळगे वगैरे पाणी वगैरे तयार झाले या ठिकाणी पाण्याने. आता हे या मोठ्या दगडांना पण कसं झालंय पाण्यामुळे झालेलं आहे मित्रांनो. हे सर्व निसर्गाची किमया आहे. दगडांना पण भेगा पडण्याची ताकद या साधारण पाण्यात असते. किती स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे. इथं गळ तंगूस वगैरे आहे मित्रांनो. हे बघा मासे पकडण्यासाठी जो गळ लागतो तुम्हाला दिसत असेल. 2 मिनिटं दाखवतो. हे पहा हा गळ असतो. हे हुक असत तुम्हाला दिसत असेल. 2 मिनिटं इथं खाली ठेवतो. हे हुक असत आणि याला तंगूस वगैरे बांधून असा गळ बनवला जातात आणि हे पाण्यात सोडलं जातं असं. आणि मग नंतर मासा लागल्याच्या नंतर ओढलं जातं असं सब्जेक्ट असतो. पीठ वगैरे लावून त्याला पकडतात. हा ते झालं. आणि पाणी किती निर्मळ आणि स्वच्छ पाणी आहे मित्रांनो. पहा तुम्ही हा हे शंख शिंपल्या पहा. आम्ही आता ही वाळू वगैरे शंख शिंपले पहा किती मोठे मोठे शंख शिंपले ते बघा. तर नक्की या मित्रांनो. आता उन्हाळा संपत आला म्हणजे चालू झाला. नदीचं पाणी उतरायला लागलं. आता हे बघा पाणी उतरलं. हे घाट साईडला संपत आलाय. एकदम लास्टच्या टोकावर आपण. तर शंख शिंपले तुम्हाला पाहायला मिळाले तिथं. परत हा गळ. तर अनेक वस्तू आहेत अशा इथं या ठिकाणी की तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पाण्याचा झोळ वगैरे एकदम म्हणजे पाण्यात पाय घालून बसण्यासारखी जागा. आता हे बघा इथं मासे वगैरे पकडलेले आहेत. हे माशांचे कवले वगैरे काढलेले आहेत तिथं. त्या दिवशी मी आलो होतो लाईव्हला. आपण एकदम नदीच्या कडेला आहेत. आणि अनेक वस्तू पाहायला मिळाल्या आपल्याला. शंख शिंपले. परत मी तुम्हाला आता ठराविक गोष्टी दाखवणार आहे. हे बघा इथं दगडांमध्ये बॅगा दिसत असतील तुम्हाला. या बॅगा काही साध्या सुद्धा नाहीत. त्याच्यात लोखंड असं फिट केलंय. 2 दगडांना जॉईंट करण्यासाठी त्या बॅगा वापरलेल्या आहेत. आणि ह्या साईडला एकदम शेवटचा टोक म्हणजे घाटाचा शेवटचा टोक माझ्या मागे पाहू शकता तुम्ही. जो घाट बांधलेला आहे शनी मंदिरावर तिथला भाग आहे. आणि तिथून आपण एकदम मस्त अशा ठिकाणी आलोय. आणि एकदम निसर्गरम्य ठिकाणी मित्रांनो. तुम्हाला सीन दाखवून तेव्हा. आणि त्या साईडला पण घाट आहे मित्रांनो. तिकडे नदीच्या पलीकडच्या साईडला आहे. तर रिसॉर्ट आहे. तर एकदम निसर्गरम्य. आता मी तुम्हाला बॅक साईडचा कॅमेरा चालू करून दाखवतो की नदीच्या आपण किती जवळ आहे. एकदम आपण नदीच्या म्हणजे नदीच्या लेवल नाही मित्रांनो. हे बघा पाण्याच्या
किती मस्त असा सीन झाला इथं. तरंगणारे पाणी, लाटा वगैरे. तर सांगण्याचं तात्पर्य हे की मित्रांनो, सारखंच कोकणात मुंबईला इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या इकडे पण खूप मस्त वातावरण आहे. या साईडला पाहू शकता दूर दूर पर्यंत मस्त असं निसर्गरम्य ठिकाणी. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणजे फोटोशूट करताल किंवा काय करताल ना, तर एक नंबर फोटोशूट होणार आहे मित्रांनो. तर माझ्या या एक व्हिडिओ दाखवण्याचं तात्पर्य हेच होतं की तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि या ठिकाणी व्हिजिट केल्याच्या नंतर तुम्हाला जी अनुभूती येईल मी ती शब्दात सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. तर नक्की व्हिजिट करा मित्रांनो. काय ना काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न असतो आपल्या चॅनलवर. आता हे काय माहितीये का तुम्हाला, आता थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. हे मोराचा पीस आहे नाही का, याला कट करतात आणि जे मच्छी पकडणार बांधव असतात ते तंगूसला बांधून जेव्हा मासा खायला लागतो तेव्हा ते खाली ओढलं जातं ना, तेव्हा त्याचा हे केला जातो. म्हणजे त्यांना समजतं की मासा वगैरे आलाय आणि नंतर तो वर खेचला जातो, असं नियोजन असतं. आणि कपडे वगैरे धुण्यासाठी पण इकडे लोक येतात. त्या साईडला मच्छी पकडता येतात आपले बांधव. खूप म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा नक्कीच. आणि तुम्हाला मी आता काय दाखवणार आहे, लोखंड दाखवणार आहे जे 2 दगडांना फिट करतंय, असं लोखंड दाखवणार आहे. तर चला तर पाहू आपण, तिथं चाललोय. आणि तुम्ही माझ्या या साईडला पाहू शकता की जे खड्डे असे, खर तर हे दगड पहिले असे असणार आहेत नाही का, असे सपाट. पण पावसाच्या पाण्याने हे इतके असे झालेत ना, सॉरी ज्या नदीच्या पाण्याने असे वाहत गेल्यामुळं हे दगडांना एवढं हे झालेलं आहे. बेगा वगैरे इथं दगड वाहून चाललाय. असे वेगवेगळे अनुभव आपल्याला तिथं पाहायला मिळतात. परत रावरी साईडला रांजण खळगे म्हणून पण आहेत, तिकडं पण मित्रांनो असेच खड्डे वगैरे पडलेले आहेत. तर मी त्या दिवशी इथं पाहिलं होतं, ते दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. हा आता कचरा वगैरे, कचऱ्याकडे लक्ष देऊ नका. इथं जे लोखंड दिसतंय ना मित्रांनो तुम्हाला, आता कुठं नाही सांगणार, कुठे सांगून तर हा दगड या 2 मिनिटं, हा दगड आहे. आणि इथं तुम्हाला लोखंड दिसलं फुटलेलं, हे बघा. या 2 दगडांना म्हणजे आता इथं हा दगड आहे, इथे मध्ये चिर आहे, म्हणजे हा 2 दगड आहेत. हे बघा इथं 2 दगड आहेत, हा आणि हा. तर ह्या 2 दगडांना फिटिंग करण्याचं काम या लोखंडाने केलंय. इथं होल आहे बघा, याच ठिकाणी होल आहे, इथं पण आहे, या ठिकाणी होल आहे. तर याचं काम असं आहे की 2 दगडांना फिट करण्याचं काम केलं या लोखंडाने. तर म्हणजे पहिल्या काळी इंजिनियर होते, या टायमिंगलाच इंजिनियर आहेत असं काही नाही मित्रांनो. तर त्या टायमिंगला पण इंजिनियर होते, पण ते एकदम नैसर्गिक पद्धतीने म्हणजे निसर्गाच्या गोष्टींचा वापर करून त्या गोष्टींचा म्हणजे पुरेपूर निसर्गातच वापर करत होते. पहिली काही भेसळ नव्हती. आता तुम्ही पाहू शकता कितीतरी जुना घाट असा हा, आणि त्याच्यानंतर एवढं मस्त वातावरण आहे. इथं अनेक गोष्टी आहेत. आता इथं जाळं गुंतलेलं आहे बघा, जाळं गुंतलेलं आहे या ठिकाणी. तर खूप मस्त वातावरण, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा नाही का. आणि हा सीन पण पहा मित्रांनो, किती मस्त सीन आहे असं. तर मित्रांनो आपण आज शनी मंदिरावर शूट केला आणि त्यातला जो अनुभव असेल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर होतं होईल तेवढं आपल्या चॅनलला आणि या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण आपल्या भागातलं सगळ्यात सांस्कृतिक वारसा आपणच जपतो, कोणी दुसरा येऊन जपू शकत नाही. किंवा आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या घराची ज्या पद्धतीने काळजी घेतो तेवढेच सांस्कृतिक वारसा जपण्याची काळजी घ्या. आणि जे शिवभक्त असतील, स्थानिक पातळीवरचे काम म्हणजे कार्यकर्ते असतील, त्यांनी होता होईल तेवढं आपल्या एरियाचे दाखवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही मार्गातून असू द्या. आता सोशल मीडिया एकदम सुपरफास्ट म्हटलं जातो, कोणी रात्रीत मोठा होतो तर कोणाचं काही गोष्टींनी मायनसमध्ये चालतो. तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हेच
की आपल्या आजूबाजूला जेवढं आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न करा. आपण मुंबईला जातो, मुंबईला जावं, बाहेरच्या ठिकाणी जा, तिथलं सीन दाखवा. हे दाखवण्यापेक्षा आपल्या एरियातलं पहिल्यांदा दाखवा. कारण आपल्या एरियाचं जर आपण बारीक काहीने लक्ष घेतलं तर आपल्याला नॉलेज वाढतं आणि हीच गोष्ट आपण दुसऱ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला समजतं. आता मी तुम्हाला ते 2 दगडांचा जॉईंट कसा केला ते दाखवला. माझ्या ध्यानात नव्हतं राहिलं की छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांनी त्या टायमिंगला सिंधुदुर्ग, जंजिरा, मुरुड जंजिरा असे किल्ले बांधले. त्यावेळेस कुठंतरी वाचलं होतं आपण की एवढं शिसवतलं तेवढं शिसवतलं, पण कुठं होतलं हे आज मला कळलं. म्हणजे माझ्या पण नॉलेजमध्ये भर पडली आणि तुमच्या पण नॉलेजमध्ये भर पडली असेल की हे फक्त चुना आणि म्हणजे ठराविक गोष्टींनी झालेलं नाही, तर आतल्या साईडने त्याला पॅकिंग आणि फिटिंग ही लोखंडाची किंवा शिश्याची असते. जसं की आत्ताच्या टायमिंगमध्ये जेव्हा पिलर बांधला जातो ह्याचा पूल असेल किंवा मग घरचं जे RCC बांधकाम असेल त्याच्यात आपण जसे गज टाकतो तसं पहिल्या टायमिंगपासून टाकत आलेत. पण तिथं सिमेंटचा वापर न करता निसर्गातल्याच गोष्टी घेऊन निसर्गालाच अर्पण केल्याच्या पद्धतीमध्ये पहिल्या इंजिनियरचा जो मोलाचा वाटा आहे तो आताच कुठंतरी आपण, माझ्या हातात गळ येतो मगाचा, तर आपण कुठंतरी निसर्गावर अतिक्रमण करतोय असं वाटायला नको आपल्याला. त्याच्यामुळे मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर होता होईल तेवढा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपण इथंच थांबतोय. तर धन्यवाद. थोडा शूट दाखवतो आणि त्याच्यानंतर ब्रेक घेतो. तर धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या मित्रांनो आणि आपल्या परिवाराची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जेव्हा वाटतं ना छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांसारखा एखादा माणूस निर्माण व्हावा, त्याच्यासाठी आपण आपल्या पुढच्या पिढीला काही ना काहीतरी देणं लागतो. त्यातली त्यात जेवढं होता होईल तेवढं तुमच्या पद्धतीने दाखवण्याचा, ऐतिहासिक वास्तू फिरण्याचा हा छंद लहान मुलांमध्ये, वयस्कर वडीलधाऱ्या माणसांमध्ये प्रत्येक. आता मी एक शूट पाहिला होता. त्या शूटमध्ये हरिहरगडवर 85 वर्षाच्या आजी एकदम उत्साहात आणि एकदम चांगल्या प्रतिसादात गड चढत होत्या. तसं आपल्यासारख्या तरुण पिढीला पण त्याचं वेळ लागलं पाहिजे. तुम्ही ट्रेकिंग करा. तुमचा फक्त ट्रेकिंग केल्याच्या नंतर तुमचं मानसिक संतुलन बिघडणे, म्हणजे मानसिक संतुलन पण फिट राहतं, मेंटली हेल्थ पण फिट राहते आणि बॉडी पण फिट राहते मित्रांनो. तर होत होईल तेवढं तुम्ही ट्रेकिंग करत जा, किल्ले चढत जा, परत बाहेर फिरा. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, आपण फिरत नाही, महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहतो. नाही तर मग गेलो जैसलमेर, गेलो अनेक ठिकाणी जातो. आता XYZ खूप ठिकाणी आहेत एन्जॉय करण्यासाठी. पण कधी कधी फक्त आपण जयंतीपुरतं किंवा मग सहलीपुरतं. आपली सगळ्यात पहिली सुरुवात कुठून होते माहिती का मित्रांनो, गड किल्ले फिरायची 10वी 11वी 9वी 8वी या टायमिंगला जे सहली असतात त्या टायमिंगला फिरतो. त्याच्यानंतर आपण फॅमिलीसोबत फिरायला सहसा जात नाही. जवळचा किल्ला असेल, जास्त चढाई जास्त नसेल, त्या किल्ल्याची उंची नसेल, अशा ठिकाणी जाऊन फिरून येण्याचा प्रयत्न करतो. पण होता होईल तेवढं तुम्ही जेवढा संकुचितपणा करताना मित्रांनो, तेवढी तुमची पुढील पिढी आणि आसपासच्या जे तुमच्याकडून प्रेरणा घेतात अशा विद्यार्थिनी लोक असतील त्यांना काहीच प्रेरणा मिळणार नाही. होता होईल तेवढं तुम्ही फिरण्याचा प्रयत्न करा, अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बोलता येत नाही, ठीक आहे, तुम्ही फक्त बॅक कॅमेरा चालू करून तुम्ही सोशल मीडियावर काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करा. अनेक वस्तू तुम्हाला, आपला इतिहास इतका छोटा नाही की फक्त छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्यांपुरताच मर्यादित नव्हता. तर तारा राणी असतील, अहिल्याबाई होळकर असतील, अनेक असे वीर पुरुष आहेत की त्यांनी पण पुढं नेलंय. आणि त्याच्यानंतर आपण अजून पण ह्याच शोधात आहोत की या किल्ल्यावर हे सापडलं, त्या किल्ल्यावर ते सापडलं, हे इतकं धन सापडलं, किंवा मग जुनी भांडी, मातीच्या वस्तू वगैरे, भांडी सापडले, तलवारी सापडली, गोळे सापडले. विशाळगडावर मध्ये एकदा कितीतरी पटीने संख्येच्या प्रमाणात दारुगोळे सापडले होते. मित्रांनो, हे कुठंतरी आपण फिरल्याच्या नंतरच आपल्याला माहिती आहे. जे आपले बांधव गड किल्ले संवर्धन करतायत, छत्रपती उदयनराजे असतील, संभाजीराजे असतील, यांच्या माध्यमातून ज्या टीम आहेत किंवा मग स्वतः रविवारी शनिवारी गड किल्ले फिरून गडांचं संवर्धन केलं जातं, असे पण काही मेंबर्स असतील, अनेक ग्रुप आहेत. तर त्या ग्रुपमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करा आणि होता होईल तेवढा आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर धन्यवाद मित्रांनो. नक्की मला कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ कसा झाला. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र.